ही आजकालची मुलं खाण्याच्या बाबतीत एवढी नाटकं का करतात काय माहिती? आपल्या वेळेस कसं होतं ना, की जे आईने बनवलं तेच खायला लागायचं. ऑप्शन नसायचा. एकतर मार खाऊन तेच खावं लागायचं, नाहीतर तसंच खावं लागायचं. आताची मुलं एवढी हट्टी करतात ना, तर शहराचं चाललेलं की चपाती भाजी खाऊन ना मम्मी कंटाळा आलाय, तर चल म्हटलं वेगळं काय करू? मग असंच रँडमली म्हटलं आता Instaला रेसिपीज पाहूयात काय करायचं. तर मला असाच एक व्हिडिओ समोर आला, की जर तुम्ही कंटेंट क्रिएशन करत असाल, म्हणजे जर Instaवर किंवा YouTubeवर व्हिडिओ बनवून टाकत असाल, तर जवळचेच लोकं तुम्हाला सपोर्ट करत नाही. म्हटलं, "अरे, असं तर नाही होणार, कारण की सगळ्यांनी तर फॉलो केलेलं होतं जवळच्या लोकांनी. सुरुवातीला तेच सपोर्टर होते." पण म्हटलं, "चला आता 20K फॉलोअरचा टप्पा आपण पूर्ण करणार आहोतच, तर सर्च करून पाहायला काय हरकत आहे?" तर मी सर्च केलं, तर आश्चर्य की मला हे जाणवलं, की जवळचेच व्यक्ती ज्यांनी सुरुवातीला फॉलो केलं होतं, जास्त फॉलोअर्स पाहून ते पण पळून गेले. म्हणूनच ना मला Instagramचं हे फीचर खूप आवडतं, की जे फॉलो करतात त्याचंच नोटिफिकेशन येतं. जे अनफॉलो करतात याचा अर्थ त्यांना काहीही किंमत नसते म्हणून Instagram ते दाखवत नाही. तुम्हाला काय वाटतं? हे लोकं असं का करत असतील नक्की कमेंट करून सांगा आणि हो, तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटली? आवडली तर प्लीज लाईक